नमस्कार. मी ॲडव्होकेट पद्माकर उगिले. माझं मूळ गाव नळगीर, तालुका उदगीर, जिल्हा लातूर. मी नळगीर गावचा माजी सरपंच आहे आणि आता सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीरसाठी संचालक पण आहे. माझी वकिली व्यवसायातली कारकीर्द करत करत मी राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये काम करत असताना मी आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीरसाठी मी संचालक म्हणून कार्यरत आहे. राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना समाजातलं संघटन बघितल्यानंतर पुणे येथे स्थायिक झालेल्या लातूर जिल्हा असेल, उस्मानाबाद जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, या सर्व जिल्ह्यातून पुणे येथे स्थायिक झालेल्या सर्व एलम समाज बांधवाच्या वतीने, नवयुवकांच्या वतीने YCCचं संघटन करून या ठिकाणी एलम क्रिकेट क्लब स्थापन होऊन अनेक वर्षापासून कार्यरत असल्याची माहिती मला माझे स्नेही मित्र ॲडव्होकेट प्रकाश गुंडरे यांच्या माध्यमातून मला समजली आणि मला त्यांनी या YCCशी जोडण्याची विनंती केल्यानंतर मी त्यांच्या माध्यमातून मागच्या 4 वर्षापासून मी YCCला कृष्णाई फाउंडेशनच्या वतीने मी स्पॉन्सर म्हणून आज मला इथं काम करण्याची संधी मिळते. खरं तर हा एक प्रचंड वेगळी ऊर्जा देणारा आणि आनंद देणारा प्रसंग माझ्यासाठी असतो. मी YCCच्या माध्यमातून ज्या वेळेस मॅचेस घेतल्या जातात, त्याचा ऑक्शनचा कार्यक्रम असेल किंवा सेमीफायनल आणि फायनलच्या दिवशी संबंध पुण्यातील परिसरातील व लातूर जिल्ह्यातले अनेक युवक समाज बांधव या ठिकाणी एकत्रित होतात आणि मी सांगायला आनंद वाटतो, मी कुठे जरी असलो, कोणत्याही कार्यक्रमात असलो किंवा कुठे जरी नियोजित दौरा असला तर मी सर्व कार्यक्रम रद्द करून मी 100% या दोन्ही कार्यक्रमाला मी पुण्यामध्ये आवर्जून उपस्थित असतो. कारण इथे होणारा स्नेहमेळावा, इथे होणाऱ्या गाठीभेटी, आपल्या लोकांशी होणारा संवाद आणि एक आपलेपणाची भावना आणि आपल्याशी जुळण्या जाण्याचा माध्यमातला एक दुवा हा एक ऊर्जा देतो आणि इथल्या 2 दिवस कार्यक्रम केल्यानंतर आम्ही पुढचे 6 महिने तरी ती ऊर्जा घेऊन आम्ही काम करत असतो. याचा एक फार मोठा आनंद मला आहे. मी या निमित्तानं सर्व समाज बांधवांना विनंती करणार आहे की आपण कुठेही जरी असलो तर या निमित्तानं पुण्यामध्ये होणाऱ्या YCCच्या कार्यक्रमाला आणि YCCच्या क्रिकेटसाठी आपण संघटित व्हावं, आपला वेळ द्यावा आणि या YCCच्या कार्यक्रमाला आपण संघटित होऊन वेळात वेळ देऊन या स्नेह मेळाव्याला असेल, YCCच्या माध्यमातून होणाऱ्या विविध कार्यक्रमाला, हळदीकुंकाचा कार्यक्रम असेल, वेळामोशीचा कार्यक्रम असेल, बचत गटाच्या बैठका असतील किंवा बचत गटाच्या माध्यमातून विविध उद्योगधंद्यासाठी त्यांचं सहकार्य असेल, या सगळ्यामध्ये आपण एक सहभाग जर घेतलात तर नक्कीच आपल्याला समाज बांधव म्हणून आपण काहीतरी देणं लागतो. याच माध्यमातून आपण आपले ऋण समाजाप्रती आपण व्यतीत करावेत आणि सहकार्य करावं व आपण सगळेजण एकत्रित राहू आणि एक संघटन आपलं असं दुसऱ्या समाजाला एक आदर्श निर्माण होईल अशा पद्धतीचं संघटन करून एक आपली समाजाची असलेली एक देण, प्रामाणिकपणा आणि कष्ट या दोन्ही गोष्टीचं उदाहरण आपण जगासमोर ठेवू शकतो. एवढीच या निमित्ताने मी सर्वांना विनंती करतो. नमस्कार.